पुढची बातमी नालासोपाऱ्यातून एका बाजूला अनधिकृत असलेल्या 41 इमारतींवर महापालिकेने तोडक कारवाई सुरू केली आहे। मात्र या इमारतींपासून 100 मीटर अंतरावरील उद्यानासाठी राखीव असलेल्या महापालिकेच्या भूखंडावर दिवसाढवळ्या अतिक्रमण सुरू आहे। विशेष म्हणजे याकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलंय। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। वसई विरार शहर महानगरपालिकेकडून ज्या नालासोपारा पूर्वेच्या ठिकाणी ज्या 41 इमारती अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या होत्या त्या इमारतींवर कारवाई करण्यात आलेली आहे। आजपासून पुन्हा त्या इमारतींवर कारवाई सुरू झालेली आहे। आपण पाहू शकता ह्याच त्या इमारती आहेत। मात्र या इमारतीपासून 100 मीटर अंतरावर मी ज्या ठिकाणी उभा आहे हा देखील महापालिकेचा उद्यानासाठी आरक्षित असलेला हा भूखंड आहे आणि या भूखंडावर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात साहित्य आपल्याला बघायला मिळतंय। पाण्याच्या टाक्या आहेत, बांधकामाचं साहित्य आहे आणि आपण पाहू शकतो या टेम्पो मधून या ट्रक मधून मोठ्या प्रमाणात हे डेब्रिज कशा पद्धतीने आणलं जात आहे। ते कहां से है, कुठून आणलं हे? ये स्टेशन के पास है। स्टेशन के पास से गटागुंडा में। किसका है ये शायद वो शशिकांत करके कोई है। शशिकांत करके? नाम तो उतना नहीं पता मुझे, लेकिन क्या बोले इधर डालने का? हाँ ये कभी से डाल रहे हो इधर? इधर हो गए 2 दिन। 2 दिन। नक्कीच कोणीतरी शशिकांत नावाचा व्यक्ती आहे त्याच्याकडून गेल्या 2 दिवसापासून हे टाकण्यात आलेलं आहे आणि आपण इतरही ठिकाणी पाहू शकताय कशा पद्धतीने या ठिकाणी हा जो उद्यानासाठी आरक्षित असलेला हा भूखंड आहे या भूखंडासाठी मोठ्या प्रमाणात महापालिकेकडून खर्च करण्यात आलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याला इकडे स्थानिक पत्रकार आहेत ज्यांनी या संदर्भात नेहमीच आवाज उठवलेला आहे। काय सांगाल, हा भूखंड कुणाचा आहे? आणि तर माझं नाव राज दर्शनी आहे, मी समोरच राहतो वसई नगरीमध्ये। ही जी जागा राखीव जागा आहे ही महानगरपालिकेने उद्यानासाठी जागा आहे आणि ती इकडे ती शेपटीकडे भिंती बांधली आहे। भिंतीसाठी पण महानगरपालिकेने 1 कोटी रुपये खर्च केला आहे। परंतु आज अनेक वर्षापासून मी बघतोय ही जागा कधी जे गणपतीसाठी लोक भाडे देतात, कधी फटाकड्यासाठी भाडे देतात आणि जे इकडचे माजी नगरसेवक आहे ते सुद्धा भाडे देतात आहे। आम्ही अनेक वेळा याची तक्रार सुद्धा आयुक्तांना केली आहे, इकडे स्थानिक आपले जे सहाय्यक त्यांनी केली आहे, परंतु तरी सुद्धा काय झालं नाही। आपण सुद्धा बघू शकता एवढी मोठी जागा आहे महानगरपालिकेची, एवढी मोठी उद्यानाची जागा आहे, याच्यावरती अतिक्रमण करण्यात येत आहे तर महानगरपालिका याच्यावरती का कारवाई करत नाही? आज आपण बघताय लोकांच्याकडे घर तोडतात आहे तर त्या लागून 50 का 100 मीटरच्या जवळ रस्ता आहे त्यावरती या उद्यान जागावरती लोक का कारवाई करत नाही? नक्कीच उद्यानाची जागा आहे याच्यापासून काही अंतरावर आपण त्या इमारती पाहू शकतोय। या इमारतींवर सध्या महापालिकेकडून तोडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे, मात्र त्याच्या बाजूलाच साधारण 50 ते 100 मीटर अंतरावर हे आहे। या संदर्भात आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जे त्या ठिकाणी कारवाईसाठी होते त्यांना फोनवरून माहिती विचारली तर अशी महापालिकेने कोणाला ही जागा दिलेली नाहीये किंवा त्याच्यावर कोणी भराव करू शकत नाही अशा पद्धतीची माहिती देण्यात आली। मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण सुरू आहे आणि काही दिवसानंतर काही महिन्यानंतर इथे जे लोक राहायला येतात आणि त्यानंतर त्या सदनिका बांधल्या जातात आणि मग महापालिकेकडून त्यांच्यावर त्या कारवाई करण्यात येते। मात्र तोपर्यंत जे सामान्य नागरिक असतात त्या सदनिका विकत घेतात आणि त्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होते। अशा प्रकारचा हा गोरखधंदा वसई विरार महानगरपालिकेच्या डोळ्यासमोर या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। NDTV मराठीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट महेश गोहिलसह मनोज सातवी, नालासोपारा।